ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे, कारण या महिन्यात गुरुवारी दत्तगुरूंचा दत्त जयंती असते. त्याचप्रमाणे गुरुवारी आपण स्वामी महाराजांची सेवा करतो. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे आपल्याला वैभव, संपत्ती, ऐश्वर्य आणि भरभराट देणारे महालक्ष्मीचे व्रत आपण अगदी मनोभावा करतो आणि देवी माता आपल्यावर प्रसन्न देखील असते. पण त्याची उद्यापन करण्याची वेळ म्हणजेच मार्गशीर्षचा 4था गुरुवार हा 18 डिसेंबर रोजी आहे. ही पूजा मार्गशीर्ष मासात केले जाणारे मार्गशीर्ष व्रत अतिशय प्रचलित आहे. यावर्षी या व्रताचे उद्यापन 4थ्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी सुरू होत असल्याने अनेकांच्या मनात या व्रताविषयी अतिशय संभ्रम निर्माण झाला आहे की उद्यापन करायचे तरी कसे. तर महालक्ष्मी व्रत या पोथीत लेखक द. केळकर यांनी व्रतासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. हे व्रत सुख, शांती, धन, संपत्ती व श्रीलक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठीच करायचे आहे. हे व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावे. या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करून दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत पूजा विधीसह करावे आणि लक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. अशा प्रकारे हे 8 गुरुवार हे व्रत आचरण करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभर देखील करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून महालक्ष्मी व्रत कथा व महात्म्य हे वाचता येते. किंवा उपवास न करता प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत व महात्म्य जरी वाचले तरी या महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा होते. या व्रताचे उद्यापन कसे करावे तर कुमारिकांना आपल्या घरी बोलवावे. कुमारिका नाही मिळाल्या तर सुवासिनींना घरी बोलवावे. त्यांना पाटावर किंवा आसनावर बसून त्या लक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून एक फळ, पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व त्यांचा लक्ष्मी माता म्हणून नमस्कार करावा. शक्य असल्यास भोजन दिले तरी चालते. मार्गशीर्षात 4 किंवा 5 गुरुवार असल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून 4थ्या किंवा 5व्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. मग ती एकादशी असो किंवा अमावस्या असली तरी देखील चालते. या दिवशी एकादशी असेल तर प्रसादासाठी उपवासाचे पदार्थ हे बनवावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा. केळी, दूध हे सगळे घ्यावे. रात्री जेवणामध्ये जो तुम्ही गोड नैवेद्य करणार आहात तो देवीला दाखवून तोच उद्यापनाच्या दिवशी सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा. आणि उद्यापन झाल्यानंतर तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत हे व्रत सोडावे. काही कारणांनी हे व्रत करताना तुम्हाला अडचण आली असेल तेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून पूजा करून घ्या. उपवास मात्र तुम्ही करावा. आणि जर उद्यापनाच्या वेळेस अडचण असेल तर उद्यापन देखील पुढच्या गुरुवारी हे करता येते. उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबर 2025 रोजी उद्यापन हे करावे आणि कुमारिकांना किंवा सुहासिनींना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आणि जेवणासाठी बोलवावे. अशा व्यक्तींना जेवणासाठी बोलवा की ज्यांचा उपवास नाही, जेणेकरून तुम्हाला त्या तुमच्या घरी जेवतील आणि तुमचे उद्यापन देखील पार पडेल. आणि जेवणं शक्य नसेल तर कमीत कमी प्रसाद करून एक फळ आणि पोथीची एक प्रत
देऊन तुम्ही उद्यापन करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.